स्वच्छता ही सेवा या अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू करून एक चळवळ उभी केली। त्याचं फलित म्हणजेच आज भारत देशात अभियान प्रभावीपणे राबवलं जात आहे। स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे। त्यामुळे मुंबईचं प्रदूषण खूप कमी झाले। या कामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत। स्वच्छता ही सेवा 2024 या राज्यस्तरीय अभियानाचा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज, मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सेनादलाचे अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात येणार आहे। या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांची भागीदारी असायला हवी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे RRR म्हणजेच रिड्यूस, रियूज, रिसायकल केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शून्य कचरा कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणं शोधण्यात आली असून अशी ठिकाणं कायमस्वरूपी स्वच्छ राहतील याकरिता 30 सूत्री नियोजन करण्यात आले। यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं। स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही। स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला नंबर लागला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेनं 1.5 लाख झाडं पावसाळ्यात लावली आहेत। या अभियानात 9,359 कार्यक्रमांची नोंदणी झाली असून CTU अंतर्गत 4,520 ठिकाणं शोधली असून या ठिकाणाचा कचरा उचलला जाणार आहे। याकरिता जनसहभागाचे 4,111 कार्यक्रम राबवले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वच्छतेची सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केलं। त्याचबरोबर करूया वाईट विचार नष्ट, स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र असा संदेशही फलकावर लिहून स्वाक्षरित केला। मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि वयस्कर व्यक्तींसाठी एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे। लोकल ट्रेनच्या सामान्य डब्यात असणाऱ्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश करणं शक्य होत नाही। अशातच रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे। त्यामुळे येत्या 2 वर्षात ज्येष्ठ नागरिक सुखरूप प्रवास करू शकणार आहेत। येत्या 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा असणार आहे। रेल्वेतील एका मालडब्याचं ज्येष्ठासाठीच्या डब्यात रूपांतर करण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर लोकांना मुंबईतील गर्दीच्या लोकलमधून व्यवस्थित आणि सुस्थितीत प्रवास करता यावा यासाठी रेल्वेकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे। मध्य रेल्वे महामार्गावरील लोकल ट्रेनमध्ये सध्या 4 मालडबे आहेत। यापैकी एक मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याचं नियोजन करण्यात येत आहे, तर उर्वरित मालडबे कायम राहणार आहेत। दरम्यान मध्य रेल्वेवर धावत असलेल्या 12 डब्यांच्या लोकलमध्ये प्रत्येक डब्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 आसनं राखीव ठेवण्यात आली आहेत। मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी संख्या लक्षात घेता ही सुविधा कमी असल्याचंही दिसून येते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक।
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यात 2 दिवसांपूर्वी एका उच्चभ्रू ग्रुप सोसायटीच्या छतावर मुंडके छाटलेला एक मृतदेह आढळला होता। ही घटना समोर येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली होती। ज्या कृतीनं ही हत्या करण्यात आली होती हे पाहून पोलीस देखील अवाक झाले होते। पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता। या गुन्ह्याची तीव्रता पाहता पोलिसांनी तपास सुरू केला। यामध्ये ज्याची हत्या झाली त्या व्यक्तीचं नाव सोमनाथ सातगीर, वय वर्ष 35 असं असून तो उच्चभ्रू सोसायटीचा सुपरवायझर असल्याचं समोर आलं। पोलिसांनी सोमनाथ सातगिरी याचा मोबाईल तपासला असता त्याच्यावर काही संशयास्पद गोष्टी पोलिसांनी लक्षात आल्या। यावरून त्याच्याच हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रसाद कदम यानं सोमनाथ सातगिरी याची हत्या केल्याचं तपासात समोर आलं। 2 दिवसात पोलिसांनी प्रसाद कदमच्या मुसक्या आवळल्या आणि प्रसादची चौकशी केली। त्यावेळी त्या चौकशीतून धक्कादायक कारणं समोर आली। सुपरवायझर सोमनाथ यानं कामावर असताना प्रसाद कदम याला आईवरून शिवी दिली होती आणि याचाच राग प्रसादच्या मनात होता। तर सोमनाथ याच्याकडून प्रसादवर 8,000 रुपये देखील उधार घेतले होते आणि हे पैसे मागताना सोमनाथ यानं प्रसादला आईवरून शिवी दिली होती। ही शिवी संतापजनक प्रसादच्या डोक्यात असल्यानं त्यानं सोमनाथचा काटा काढण्याचं ठरवलं। यासाठी त्याने सोशल मीडियावर जाऊन अनेक क्राईम सिरीज पाहिल्या। कशा रीतीनं हत्या केली जाते, हत्या केल्यानंतर कसं पळून जातात, हत्या लपवता येतात, या सगळ्या गोष्टी करता प्रसादनं वेब सिरीज पाहिली आणि त्यानंतर प्रसादनं ठरवून सोमनाथला टेरेसवर नेलं आणि तिथे आणलेल्या हत्यारानं सोमनाथवर वार करायला सुरुवात केली। सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादनं त्याच्या गळ्यावर हत्यार फिरवून त्याचं मुंडकं छाटलं आणि घटनास्थळावर आला। ही घटना घडताच ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 5च्या विकास घोडके यांच्या टीमने सांगलीतून प्रसादच्या मुसक्या आवळल्यात। प्रसादला क्राईम ब्रांच युनिट 5ने कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं असून कापूरवाडी पोलिसांनी प्रसादला न्यायालयात हजर केला असता त्याला 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी को पकड़ा गया है, क्या इसमें सामने किस वजह से उन्होंने हत्या की? इसमें आरोपी को कल हमने अरेस्ट किया है। अभी उसका PCR जो है पुलिस कस्टडी रिमांड उसका वो 26 तारीख तक है। अभी जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन हुआ है उसमें वहाँ पे जो सुपरवाइज़र जो था जिसमें जो मयत है उसका और उसका 4-5 बार झगड़ा हुआ था आरोपी और मयत का। उसमें उसने जो पैसे भी उधार दिए थे तो पैसे भी वापस करना बाकी था और वहाँ पे 2-4 बार उसने गाली गलौज किया था। इसकी वजह से उसने मारा। अभी तक ये प्राइमरी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है। क्राइम सीरीज देख के पैसे उधार और माफ पर से उसने गाली दी थी, ये जो एंगल सामने आ रहा है उसमें क्या सामने नहीं, अभी इन्वेस्टिगेशन प्राइमरी स्टेज में है। ये भी इसके ऊपर भी हम इन्वेस्टिगेशन करेंगे। ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट येथे करण्यात आला। यावेळी पारसिक घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून प्रत्येकाने स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली। यावेळी खासदार नरेश मस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी राणी शिंदे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। आपण स्वतः स्वच्छतेच्या बाबत जागरूक राहीन। मी कुठेही स्वतः कचरा फेकणार नाही आणि दुसऱ्यालाही फेकू देणार नाही। त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनमधील माझा सहभाग म्हणून माझ्या घरात, माझ्या दुकानात, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा हा हिरव्या कचरा पेटीत आणि सुका कचरा हा निळ्या कचरा पेटीत टाकीन आणि घरगुती घातक कचरा लाल कचरा कुंडीतच टाकेन। तसंच प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापराला प्रतिबंध करून माझे ठाणे शहर, पर्यायाने माझे राष्ट्र, माझा देश प्लास्टिक व थर्माकोल मुक्त होण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी शपथ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ केला।
या अभियानाच्या काळात शहरात जनजागृतीपासून प्रत्यक्ष सफाईपर्यंत उपक्रम संपूर्ण शहरात आयोजित केले जाणार आहेत। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम यासाठी नागरिकांना रोपे आणि कंपोस्ट खतांचं वाटप करण्यात आलं। स्वच्छता ही सेवा हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात मोठ्या उत्साहात साजरं होणार आहे। या अभियानांतर्गत एक पेड माँ के नाम, स्वच्छता कर्मचारी, लाडकी बहीण योजना आणि हरित ठाणेचे प्रतिनिधित्व करणारे सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत। तसंच या अभियानांतर्गत शहरात अनेक ठिकाणी क्लीन ड्राईव्ह घेण्यात येणार आहे। तसंच स्वच्छता अभियान केवळ 2 ऑक्टोबरपर्यंत मर्यादित राहणार नाही, तर त्यानंतरही ते सुरू राहणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे।